माननीय विभागीय सहसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ई पॉस मशीन व प्रत्यक्ष साठा याची आम्हाला जिल्हानिहाय तपासणी करण्याचे मोहीम राबवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. त्यानुसार आम्ही आदरणीय ADO साहेब वर्धा जिल्हा श्री शिवा पवार तसेच भगत साहेब तालुका कृषी अधिकारी कृषी तसेच मी स्वतः प्रमोद पेटकर लिखित शिवाय हे आम्ही मोहिमेत दुकानात जाऊन त्यांचे ई पॉस मशीन्सवरील साठा, प्रत्यक्ष दुकानावरील साठा आणि गोडाऊनवरील तफावत या तफावतीमध्ये जे काही आम्हाला आढळून आल्यास त्यांच्यावर आम्ही प्रशासकीय कारवाई करण्याचे ठरवले आहे. आतापर्यंत आम्हाला 4 ते 5 दुकाने यात मिळालेले आहे. त्यांच्यावर माननीय SO मॅडम यांच्यामार्फत आम्ही त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई आणि त्यांचे लायसन रद्दीचे प्रस्ताव पाठवला. जिल्ह्यात रासायनिक खताचा पुरवठा व वितरण सुरळीत व्हावा याकरिता माननीय विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. त्यात युरिया खताची ई पॉसद्वारेच विक्री करणे, त्याच्यानंतर साठा प्रत्यक्षात उपलब्ध साठा आणि ई पॉसवरील साठा याची त्रुट्या आपल्याला शोधायच्या आहेत मोहिमेच्या माध्यमातून. सदर मोहीम राबवताना माननीय जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर नलिनी बोयर मॅम यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे. सोबतच काल 14 कृषी केंद्रांची तपासणी आयुर्वेद तालुक्यात केलेली आहे आणि आज हिंगणघाट येथे मोहीम आम्ही राबवत आहोत. या तपासणीत ज्या कृषी केंद्रात तफावती आढळून येतील त्या कृषी केंद्रावर कार्यवाहीचा प्रस्ताव माननीय जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी वर्धा यांना सादर करण्यात येणार आहे.